नाही जमणार. हा तुम्हाला निदान म्हणलं तर कळेल का? काय तर बडबडतोय काय की असं म्हणतात. आम्ही धाराशिव जिल्हा परंडा तालुका सगळा फिरून इकडं आलोय. गेल्या वर्षी ही करमाळा तालुक्यामध्ये बेवरवाडीला ही कार्यक्रम झाला आज झालेली. मग आता ह्या सोलापूर जिल्हा माढा तालुका सापडणे क्षेत्रमध्ये हे परडी सोडायचं गंगाताई मध्ये गंगा नदी ह्याचं पूजा आज ठेवलं होतं. त्या निमित्त प्रमाणे आपल्या रानमाळात राहणारा महिला, गावामध्ये राहणारा महिला, सापडणीमध्ये त्या क्षेत्रामध्ये राहणारा महिला एवढं तिने बाळूमा सत्यवा देवीचं आत्मविश्वासानं तिने स्वयंपाक करायचं काम केलेलं आहे. खरं सत्यवा देवीचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये. कसं केल्यात बघा, अजून उठाय नाही, अजून मी पोळ्या करायला लागल्यात. एवढं मी तर 30 वर्ष झालं इथंच आहे. खरं मी काय खोटा बोलणार आहे, हाय तसं बोलून जाणार. आम्ही भरपूर ठिकाणी गुढीपाडवा, दिपाळी पाडवा, हा नदी पूजेला भरपूर बाया सांगतो आम्ही पोळ्या बनवायला करायला. खरं असं पोळ्या करणारा गाव मी आजच बघायला लागलो. येत्याच अर्धा तासानं माझं मस गावणे आहे, माझं या मशी आली, मला दारा करायचा आहे, सासूबाई फोन केली, मामा फोन केले असं म्हणून जात्यात. खरं इथं कुणाचं काय कागाळी नाही, तक्रार नाही. हा असाच बाळूमामा ह्या गावाला आशीर्वाद देऊन दे. सगळ्यांचं बाळूमामा ट्रस्ट मेथगे ही मेथगेची बकरी आहे बरं का, तुम्हाला सांगून राहिलो आत्मापूरच्या नाव. काही लोक म्हणतात ही बघा मेथगेला कसं आली. हयात असताना बाळूमामा मेथगे मध्ये होत. मेथगे सोडून किती तर वर्षांना देव आदमापूरला पक्की श्रांती घ्यायला गेला. कायम झोपलं तिथे. माझं कायम झोपायचं काम आहे ते आदमापूर. माझं हाड माझं जिवंत आहे ते मेथगे खांबामध्ये. त्या खांबाला प्रदक्षिण घाला. तुमच्या अंगातला रोग निवारणी नाही झाला तर माझं नाव बदनाम करा. बघा व किती ताकद आहे सत्ताला. हा म्हणताना हिंचं मूळ गाव अक्कोळ, ते सगळं कर्नाटक मध्ये आहे. मेंढ्या घेऊन अनेक गाव हिंडत होतं बाळूमामा. धर्मपत्नी सत्यवा संघ, गंगूबाई संघ, लग्मावा जमिवणी संघ, बावभान संघ होती. हे सगळं नंतर भक्तासाठी वाहिली केली तिने परपंच. नको तुझ्या मार्गाने तू जा, माझ्या मार्गाला मी जातो, तू बैरूत तिकडे जा, तू भीमा इकडे जा. आई तुझं काम नव माझ्या संग फिरायचं, तू घरी बस. सत्य तू निम्मा बकरी घे, तू इकडे जा, त्या बघायला भक्तांचा उद्धार कर. मी या देशाला जातो, इकडं माझं मी भक्ताला उद्धार करतो. भक्तासाठी तुझं माझं प्रपंच मोडू. कोण मोडल काय हो बायकोला, कोण सोडल काय? तुम्ही सोडता महाराज? तुम्ही नाही, तुम्ही सोडता, मी बी नाही सोडत. अहो ही संत कसं आहे बघा हो. देव बायकोला सोडलं नाही, तर संतांना सोडल्यात. अहो एवढं जगात गाजलेली 3 लोकात गाजलेली जगद्गुरु तुकाराम महाराज प्रपंचाला काडी ओढून आग लावली देवासाठी. बाळूमामा भक्तासाठी मेंढीने इशारा केला. खरं आहे. हा मग ही सत्यवाची पालख्या इथं खोटं काही चालत नाही. आईनं दूध पाजलेली 3-3, 2-2 वर्ष दूध पाजलेली सत्यानं त्या सत्यवाच्या पालखी आहे. वडिलांचं काय काम, चला हे घ्या गटारात पडा, त्या गटारात पडा. आईचं शिकून आई गुरु आहे. म्हणताना बाळूमामा भक्तासाठी आपलं बायकोला सोडलं, तर भक्ताला सोडलं नाही. सत्यवादेवी नवऱ्याला सोडलं, कारण महिलाला उद्धार केला. सत्यवादेवी नको तुझा माझा प्रपंच नको. नवऱ्याला म्हणलं, बाळूमामाला सत्यवादेवी म्हणलं, अरे तू अद्दी कुळ आहे, तुला कोण शाना म्हटलंय? माझा महिला माता जगात भरलाय, मी उद्धार करीन. बाळूमामा आशीर्वाद केला, तुझं सत्य आहे, तुझं नाव बी सत्यवाच आहे.
एवढं सांगतो ही कथा लई लांब असून दे. आज हा मेंढी माऊली राखायला आलेली भक्त परगावची तिकडली इकडली गावातली अजून या सोमवारी पुत्र दिंडीत थांबणार आहे. सगळ्याला एक सांगतो, हे बघा शिवा पार्वती राखून ही बकरी सोडून गेलेली आहे. तुम्ही बी शिवा पार्वतीच्या रूपामध्ये आहे. तुम्ही बी दोन दोन दिवस सेवा करा. तुमच्या वरिष्ठभर तक्रार कुठल्या घरात होणार नाही. मेंढी माऊली राखलं तर बरं का, नाही राखलं तर उद्या सकाळी दारू पिऊन येतात तुम्ही. सेवा करा, मेवा खावा एवढं सांगतो. इथं थांबतो. आणि एकदा बाळूमामा ट्रस्ट मेतगे वतीनं, सत्यवादेवी ट्रस्ट मेतगे वतीनं हा महाराजांचा युट्यूब चॅनल शांतीलाल कोळेकर यांचं आरतीला आलेली सद्भक्तांचं परगावनं आलेली भक्तांचं गावातील लोकांना खरं 100 वर्ष दुष्काळ पडणार नाही. ही ताकद मेंढी माऊलीच आहे. बोला बोला बाळूमाच्या नावानं जय बाळू. जय बाळूमामा, जय बाळू. जय सत्यवादेवी, जय सत्यवाद. मेंढी माऊलीच्या नावानं चांग भले. जय बाळू. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळू.